लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बीडमध्ये वाल्मिकी समाजाच्या तरुणाची निर्गुण हत्या, ऑल इंडिया पॅन्थर सेनेकडून तीव्र निषेध। 29 सप्टेंबर 2025 रोजी शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात गुरुवारी रात्री 22 वर्षीय यश देवेंद्र ढाका या वाल्मिकी समाजाच्या तरुणाची धारदार शस्त्रानं निर्गुण हत्या करण्यात आली। स्थानिक पत्रकार देवेंद्र ढाका यांचा हा मुलगा असून अभियांत्रिकीचं शिक्षण घेणारा यश मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत किरकोळ वादातून या भयानक घटनेचा शिकार झाला। कुटुंबानं हा सुनियोजित कट असल्याचं सांगितलं असून 7 ते 8 आरोपी असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। ऑल इंडिया पॅन्थर सेनेनं या हत्येला जाहीर निषेध करत कठोर कारवाई करत तपास फास्ट ट्रॅक कोर्ट आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे। यशच्या हत्येनंतर रविवारी राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी पीडित कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केलं। कुटुंबियांनी दीपक भाईंना घटनेची माहिती देताना हा सुनियोजित कट होता, यात अनेक आरोपींचाही समावेश आहे, सर्वांना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे। यशच्या वडिलांनी सांगितलं की मुलाची हत्या किरकोळ वादाच्या नावाखाली केली असली तरी मागे लपलेल्या षडयंत्राचा तपास व्हायला हवा। कुटुंब सध्या भीतीच्या सावटाखाली असून पोलिसांनी तात्काळ संरक्षण द्यावं असंही त्यांनी आवाहन केलंय। या प्रकरणात IPC कलम 120B गुन्ह्याची सायन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी प्राथमिक तपासात एका आरोपीला अटक केली आहे। मात्र CCTV फुटेज आणि साक्षीदारांच्या जबानीवरून आणखीन आरोपींचा शोध सुरू आहे। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते व बीड जिल्हा अध्यक्ष नितीन सोनवणे यांनी सांगितलं, बीडमध्ये गुन्हेगारी वाढत चालली आहे, पोलिसांची कायद्याची भीतीच राहिली नाही। अशा स्थितीत सध्या शहरात शस्त्रपुरवठा होतोय कुठून, बाहेरील गुन्हेगारी प्रवृत्तींशी याचा संबंध आहे का, अशा अनेक अँगलनं सखोल तपास व्हावा। बीड पोलीस अधीक्षकांनी राजकीय दबावाला बळी न पडता सर्व आरोपींना अटक करावी। वाल्मिकी समाजाचे नेते व छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष करणभाई कलियाना म्हणाले की वाल्मिकी समाजावर सतत हल्ले होत आहेत। 8 दिवसांपूर्वी लासलगाव येथे एका वाल्मिकी तरुणाची अशीच हत्या झाली। ही साखळी थांबवण्यासाठी गृहमंत्र्यांनी गांभीर्यानं हा मुद्दा घ्यावा। पॅन्थर सेनेच्या या भेटीत अनिल उजगरे, समाधान बसुटे, वसीम शेख, अमोल गढवे, अविनाश वडमारे, पप्पू आरे, BS मणेरे, राजेश वडमारे, बाबा कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। सेनेने सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई, CID SIT मार्फत चौकशी आणि फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची मागणी केली आहे। पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढा चालू राहील असा निर्धारही व्यक्त करण्यात आलाय। या घटनेमुळे बीड शहरात खळबळ आली असून वाल्मिकी समाजातून रोष व्यक्त होतोय। शुक्रवारी शोकाकुल वातावरणात यशचे अंत्यसंस्कार करण्यात आले। पोलिसांनी तपास वेगवान केल्यास या प्रकरणाचा खरा चेहरा उघड होईल असा विश्वास कुटुंबियांनी व्यक्त केलाय। बीड जिल्ह्यातील यश ढाका या वाल्मिक समाजाच्या तरुणाचं क्रूर हत्याकांड झालेलं आहे। आज मी त्याच्या कुटुंबाची भेट घेतली। त्याचे वडील, त्याचं पूर्ण कुटुंब अस्वस्थ आहे आणि आम्हाला न्याय मिळाला नाही अशी त्यांची भूमिका आहे। या प्रकरणात 7 ते 8 आरोपी असण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली। त्या अनुषंगाने बीडचे पोलीस अधीक्षक यांनी सखोल चौकशी करावी। ही घटना कशी घडली, या घटनेचे पाळमुळं सर्व या ठिकाणी त्यांनी तपासले पाहिजेत अशी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे। गृहमंत्र्यांनी सुद्धा या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी। महाराष्ट्रामध्ये वाल्मिक समाज टार्गेट होतोय, हे दुर्दैवी आहे। अशीच घटना लासलगावला घडली आणि ही बीडला सुद्धा घडली। त्यामुळे ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे की SIT आणि CID मार्फत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी सुद्धा या ठिकाणी आमची मागणी आहे। बीडमध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी ही अतिशय चिंताजनक बाब आहे। या तरुणांना शस्त्र कोण पुरवतंय, या बीडच्या तरुणांशी बाहेर राज्यातील, बाहेर जिल्ह्यातील काही टोळ्या कनेक्ट आहेत का, त्या अनुषंगाने सुद्धा पोलिसांनी चौकशी केली पाहिजे आणि राज्य सरकारने या संदर्भात सखोल अशी एक दक्षता घेण्याची गरज आहे। बीडचा कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेला आहे। गृहमंत्र्यांनी याची नोंद घ्यावी, ही सुद्धा मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेना करत आहे। यात जर न्याय नाही मिळाला तर मात्र तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी बाबासाहेब मणेरे, बीड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.